शेतकरी मित्रांनो, रामराम. आपण आज माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा 2 एकरचा हरभऱ्याचा प्लॉट माझा आहे. साधारणपणे 42 दिवस या हरभऱ्याला आता झालेले आहेत लागवड करून. आणि सध्या जर हरभऱ्याची अवस्था जर बघायला गेलं तर सध्या फुलावस्थेमध्ये हरभरा आहे. फुलावस्था म्हणजे सध्या तुम्ही आता झाडाला बघू शकता की कुठे कुठे फुलं यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 5 ते 10% फुलं यायला सुरुवात झालेली आहे. तर अशाच परिस्थितीमध्ये, अशाच अवस्थेमध्ये आपल्याला एक दुसरी फवारणी हरभऱ्याची घ्यावी लागते. पहिल्या फवारणीचं जर सांगायला झालं तर मी याच्यावर एक कीटकनाशक टाकलं होतं, प्रोक्लेम नावाचं, म्हणजे इमामॅक्टिन बेन्झोएट. त्याच्यानंतर साफ नावाचं एक बुरशीनाशक टाकलं होतं आणि त्याच्यानंतर एक टॉनिक टाकलं होतं 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी दिलं आणि आता 40-42 दिवस झालेत हरभरा आपला फुलावस्थेमध्ये. आत्ता दुसरी फवारणी खूप गरजेची असते. कशासाठी? तर मित्रांनो, जे आपल्या हरभऱ्याला फुलं आलेली आहेत त्याची जोपासना होण्यासाठी, खूप मोठ्या संख्येने त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला ही दुसरी फवारणी करणे गरजेचं असते. तर आपण फवारणीमध्ये कुठले कुठले औषधं वापरणार आहोत, हे पर्सनली मी जे औषधं वापरतो, ज्या कंपनीचे औषधं वापरतो तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही सेम घटक असलेले कुठल्याही कंपनीचं औषध वापरू शकता आपल्या अवेलेबिलिटीनुसार किंवा आपल्या मार्केटनुसार. तर सगळ्यात आधी आपल्याला गरजेचं असतं की आपल्या जो दुसरी फवारणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड नावाचं घटक असलेलं टॉनिक वापरणं. जसं की तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता, हे सिजेंटा कंपनीचं इसाबिऑन मी वापरतो आहे. तुम्ही पॉलिबिऑन वापरू शकता किंवा कोरोमंडलचं फॅन्टॅक प्लस नावाचं औषध वापरू शकता. जसं की मी हे सिजेंटाचं इसाबिऑन नावाचं औषध वापरतो आहे, तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता. याचा जर डोस सांगायला झालं तर 40 ते 50 मिली प्रति पंप तुम्ही वापरू शकता. हे 10 पंपाचं औषध मी आणलेलं आहे इसाबिऑन सिजेंटा कंपनीचं. हे कशासाठी? तर मित्रांनो, जे आपले आलेले फुलं आहेत त्याची खूप मोठ्या संख्येने वाढ होण्यासाठी आणि जे फुलं आलेले आहेत त्याची जोपासना होण्यासाठी. तर याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्या हरभऱ्यावर घाटआळी पडण्याची दाट शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण एक चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं आणि दर्जेदार कंपनीचं एक औषध आणलेलं आहे. तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता, रॅमसाईड कंपनीचं इसाटो नावाचं औषध. घटक बघायला गेलं तर क्लोरॅन ट्रिनिफ्लोर हेच घटक आपल्याला FMCच्या कोराझन नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये बघायला भेटतं. पण सध्या अळीचा जास्त काही प्रादुर्भाव नाही आहे, त्यामुळे मी ही कंपनी निवडलेली आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही FMCची कंपनी पण सुद्धा निवडू शकता. जसे की कोराझन नावाजलेली कंपनी आहे, नावाजलेला ब्रँड आहे कोराझन. आता याच्यानंतर काय होतं मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना कंप्लेन येते की आपल्या हरभऱ्यामध्ये मर रोग येतो. भविष्यामध्ये मर रोग येण्याची खूप जास्त दाट शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रतीचं, चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या दर्जेदार कंपनीचं बुरशीनाशक तुम्हाला टाकायचं. आता बुरशीनाशक जर सांगायला गेलं तर तुम्ही लिक्विड स्वरूपातलंही वापरू शकता आणि पावडर फॉर्ममधलंही वापरू शकता. जसं की मी पावडर फॉर्ममधलं आणलं आहे सिजेंटा कंपनीचंच रेडोमिल गोल्ड. याच्यामधले घटक जर बघायला गेलं तर मॅन्कोझेब आणि मेटॅलॅक्झिल हे दोन्ही घटक याच्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, रेडोमिल गोल्ड आणि इसाबिऑन आणि इसाटो, एक चांगलं बुरशीनाशक, एक चांगलं टॉनिक आणि एक चांगलं कीटकनाशक, या तिन्हीची आता दुसरी फवारणी मी माझ्या हरभऱ्यावर करणार आहे. तिघांची मिळून मी आता फवारणी 2 नंबरची फवारणी म्हणजे दुसरी फवारणी मी करणार आहे. जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि दुसरी फवारणी, हरभऱ्याची दुसरी फवारणी तुम्ही कोणत्या कोणत्या औषधाने करताय. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फेसबुकद्वारे जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.